गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण हेअर स्ट्रेटनरपासून हेअर कर्ल्स कसे करू शकता. तर बेसिकली तुम्हाला हेअर स्ट्रेटनर लागणार आहे, हीट प्रोटेक्शन सीरम लागणार आहे. हे दोन गोष्ट तुमच्याकडे असायला हवी जर तुम्हाला कर्ल करायचे आहे. आणि स्ट्रेटनर जो आहे हा, जर तुम्ही बघाल तर प्लेट्स माझे जे काही आहेत ते पातळ आहेत. तुमचे जर जाड प्लेट्स असतील तर ही ट्रिक त्याच्यावरती वर्क करणार नाही. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रँड घेते आहे मी एक, जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही. आणि स्ट्रेटनर जो आहे तो हॉरिझॉन्टली पकडायचा आणि केस त्या दोन्ही प्लेट्समधनं घ्यायची, स्ट्रेटनर बंद करायचा आणि पूर्ण आहे तो 360 डिग्री स्ट्रेटनर तुम्ही फिरवायचा. आणि बेसिकली अशी मधी हेअर्स यायला हवे आणि जस्ट स्ट्रेटनर जो आहे तुम्ही स्लाईड करायचा. जास्त फास्ट नाही करायचा, जास्त स्लो नाही करायचा. तुम्ही फास्ट केला तर तुम्हाला टाईटवाले कर्ल्स भेटतील, स्लो केला तर तुम्हाला लूजवाले कर्ल्स भेटतील. आता तुम्हाला मी डेमो करून दाखवते की ॲक्च्युअलमध्ये कसं करायचं असतं. सो मी माझा हेअर कलर जो आहे तो हीटिंगला लावलेला आहे. आणि जेव्हा पण तुम्ही हेअरला हीट लावताय तर नेहमी हीट प्रोटेक्शन सीरम यूज करायचं. मी ट्रेसेमेचं हीट प्रोटेक्शन सीरम यूज करणार आहे. साधारण 2 ते 3 पंप्स घ्यायचे, वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. असं पामवरती रब करायचं, पूर्ण हातावरती ते पसरायला हवं आणि तेच आपण केसांवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं, जेणेकरून ना ईच अँड एव्हरी स्ट्रँड जो आहे तो कोट होऊन जातो. सो मी व्यवस्थित स्ट्रँड्स जे आहेत ते सीरमनी कोट करून घेतलेले आहेत. आपला जो काही स्ट्रेटनर आहे तो हीट झालेला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. सो मी स्ट्रँड घेतलेला आहे. स्ट्रेटनर आहे नेहमी हॉरिझॉन्टली धरायचा, केस दोन्ही प्लेट्सच्या मध्ये अडकून ठेवायची अशी, आणि स्ट्रेटनर 360 डिग्री फिरवायचा. केस अशी मध्ये आली की जस्ट स्लाईड करायचं, ना जास्त फास्ट ना जास्त स्लो. आणि थोडासा धूर आहे तो ॲक्च्युली सीरमचा आहे. आपण जे काही सीरम लावलेलं त्यांनी थोडीशी ओली होतात केस, त्याच्यामुळे तो धूर येतो. अजिबात तुमचे काही केस जळत वगैरे नाही. आणि जस्ट स्लाईड केलं की या सी किती छान कर्ल आलेला आहे. मी अजून तुम्हाला एकदा करून दाखवते. स्ट्रँड घेतला मी, ठीक आहे. स्ट्रेटनर हॉरिझॉन्टली केस मध्ये अडकवायची, स्ट्रेटनर फिरवायचा आपल्या डायरेक्शनला आणि केस मध्ये आली की जस्ट स्लाईड करायचं. जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही, टाईम घेत राहायचा. आणि धूर आला तरी अजिबात काळजी करायची नाही, केस जळणार नाही जर तुम्ही हीट प्रोटेक्शन सीरम वापरलेला असेल तर. जस्ट स्लाईड करून आणि या किती छान वाले कर्ल्स होतात.